स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत। आमच्या रूममध्ये काळोख दिसतोय कारण की असा काळोख करूनच आम्ही झोपतो। कुमारला असा अंधारात झोपायला आवडतं। एक छोटीशी लाईट रात्री चालू असते। अरू साधारण 9:30-10च्या दरम्यान उठेल। तो उठल्यानंतर मग सगळा उजेड होईल रूममध्ये। तोपर्यंत हे असंच असेल। तो मध्ये मध्ये उठतो आणि त्याला बाजूला मी लागते। मी नसेल तर तो रडतो। त्याच्यामुळे जोपर्यंत तो पूर्ण उठत नाही तोपर्यंत मी शक्यतो रूम सोडून जात नाही। तर सकाळी सकाळी माझी जी थोडीफार कामं आहेत ती उरकून घेते। सो येस, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग। प्लीज स्टे ट्यून्ड। आणि एक छान आनंदाची बातमी ती म्हणजे आपण एक नवीन कॅमेरा घेतलेला आहे। सोनी ZV-1M2 रिअली नाईस कॅमेरा। हे त्याचं गिम्बल आहे आणि ह्याच्यामध्ये कॅमेरा आहे। सो आता आपल्या व्हिडिओची क्वालिटी अजून जास्त सुधारेल। आत्तापर्यंत मी आयफोनने शूट करायचे, ते सुद्धा फ्रंट कॅमेऱ्याने। जर मला असं बोलायचं आहे तुमच्याशी तर मी बॅक कॅमेऱ्याने नाही शूट करत, कारण मला तो कॉन्फिडन्स येत नाही, कारण मला मी दिसत नाही। त्याच्यामुळे बॅक कॅमेऱ्याने मी कधी शूट नाही केलेलं। बॅक कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली येते फ्रंटपेक्षा। आता इथे तुम्ही बघताय काळोख आहे आणि थोडंसं फक्त लाईट आहे, तर साधारण ब्लरी दिसतंय। सो हे असं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार। आयफोन कॅमेरा इज गुड बट कॅमेरा इज कॅमेरा। सो त्याच्यामुळे राकेश दादा, अश्विनी, आभा जे दुबईला असतात ते आलेले आहेत इंडियामध्ये, तर त्यांच्याकडून आपण हा मागवून घेतला। दुबईवरून आलेला आहे काल कॅमेरा। हा मी असेंबल केला आहे, चार्ज वगैरे करून ठेवला आहे, पण ह्याच्यामध्ये मेमरी कार्ड नाही आहे। कार्ड दादांच्या बॅगमध्ये आहे। सो मेमरी कार्ड ह्याच्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर आपण या कॅमेऱ्यामध्ये सगळ्या फुटेज शूट करणार इथून पुढे। एडिटिंगला थोडासा मला त्रास होईल बट क्वालिटी मॅटर्स। स्क्रीनची क्वालिटी जी तुम्हाला दिसते, सो त्याच्यामुळे आपण हा कॅमेरा घेतलेला आहे। खूप सेक्सी छान कॅमेरा आहे। ही त्याची बॅग वगैरे आहे असं। सो या, स्टे ट्यून्ड। आता मी जरा बघते, थोडा स्टडी करते त्या कॅमेऱ्याचा, अजून काय काय फंक्शन्स आहेत आणि आपण ते कसं वापरू शकतो। तोपर्यंत उजेड झालेला असेल। श्री स्वामी समर्थ। ॲशगार्ड ज्यूस ऑलमोस्ट फिनिश होत आलाय। मध्ये मध्ये खंड पडला असेल 1-2 दिवस, बट अदरवाईज हे मी कॉन्स्टंट ठेवलंय। पिते म्हणजे पितेच सकाळी अनाशीपोटी। आणि ह्याच्यानंतर कधी कधी ब्रेकफास्ट पण होत नाही, डिरेक्ट लंच होतो माझा जर कामात लागले, एडिटिंग बाकी असेल तर। बट इट गिव्स मी स्ट्रेंथ फॉर दोज मेनी आवर्स। भूक लागल्यासारखं होतं पण एवढं पण काही वाटत नाही। सो दिस इज रिअली बेनिफिशियल। इट गिव्स यू एनर्जी अँड इट हेल्प्स इन वेट लॉस ऑल्सो। आमचा फॅमिली फोटो जसा एनलार्ज करून घेतला अक्रिलिक फिनिशमध्ये, सेम तसंच ह्यांचा तिघांचा म्हणजे राकेश दादा, अश्विनी आणि आभा, त्यांचा तिघांचा एक फॅमिली फोटो मी एनलार्ज करून घेतलेला आहे। OMGS या इंस्टाग्राम पेजलाच दिली होती ऑर्डर। ऑनलाईनच सगळं केलेलं आहे आणि मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही आहे। तुम्ही समोर बघताय तो अनरॅप होतोय फर्स्ट टाईम। त्यांनी काय केलं बघ। कोण आहे बाबू? तशी दादा सारखं करते। तशी दादा पण काल उभा राहिला होता। ते पण तशीच होतं ना। नाइस प्रिंट आली आहे यार। एवढी पिक्चर नाही वाटत ना एकदम। हां, खूपच क्लिअर आलाय, छान आलंय, जबरदस्त। थँक्यू सो मच। मला माहिती पण नाही की कशासाठी पिक्चर होय। मी आपलं कसं होता तसं पाठवलं। असं छान आहे, सही काम केलेलं आहे, मस्त आहे। अरे छान। चला अजून काहीतरी आहे समोर। चेक करा, एकदम क्लिअर आलाय ना, एकदम क्लिअर आलाय। मागवरची पोळी पण दिसते। सुंदर आहे एकदम। तर मला माहिती ना, फोटो जेव्हा मोठा प्रिंट करतो तेव्हा हल्ली काय AI नी टेक्नॉलॉजी बदलूनच टाकली यार। तुला बघताय नाही निघत
काढ बाळा. अरे निघाली मग अशी दोन. अरे देवा. त्या एनलार्ज्ड फोटोसोबत हे काही फ्रीज मॅग्नेट्स मागवलेत. हे फोटो मी अश्विनीकडे मागून घेतले होते की मला सेंड कर, पण कशासाठी ते तिला सांगितलं नव्हतं. पण छान आले आहेत. शेप पण मी हा निवडला, वेगळे वेगळे शेप्स होते. आणि हे किचन छान आलं आहे. मी मार्केटला आलेले आहे भाजी घ्यायला. भाजी घेतली. ज्वेलर्सकडे पण एक काम होतं, अरूचं ब्रेसलेट द्यायचं होतं तुटलेलं ते सांधायला आणि जॉईंट करायला, ते पण झालेलं आहे. प्लस मला पुदिना बी घ्यायचं होतं, तर तिथे दुकानाजवळ मला ताई भेटली, विनीता ताई, जिच्याकडे मी पार्लरसाठी जाते. तर आमचा एक लुक करायचा आहे उद्या, तर त्याच्यासाठी योगायोगाने ती भेटली. तर आम्ही जरा ड्रेस गाऊन जो घालायचा आहे उद्या त्याचं ट्रायल घेतलं. आता ते सगळं झालेलं आहे, तर मी निघते. आमची वॉशिंग मशीन जी आहे सॅमसंगची आहे, ती काल एरर देत होती 4C. मग मी यूट्यूबवर सर्च केलं 4C एरर काय असतं. तर मला कळलं की हा जो पाठचा जो पाईप आहे ना, इथे जो इनलेट असतो तो खोलून त्याच्या आतमध्ये जी जाळी असते ती चेक करायची. त्याच्यात जर कचरा असेल तर त्याच्यामुळे ती 4C एरर असते. मग मी काल रात्री तो कचरा साफ केला. आता आज सकाळी दुसरी एरर आली 5C. 5C काय असतं, तो जो ड्रेनेज पाईप असतो त्याच्यामध्ये जर काय क्लॉग झालं असेल तर ती एरर येते. सो लेट अस सी तसं काही आहे का. म्हणजे तरी पण काय नाही झालं तर मग ड्रेनेज ते मोटरमध्ये काहीतरी खराबी असते आतल्या, ड्रेन मोटर का काय बोलतात त्याला, त्याच्यासाठी तर मेकॅनिकल लागेल. ते काय मी हात नाही लावणार, पण हे क्लीन करायचं जे आहे ते मी करू शकते. लेट अस सी. जो व्हिडिओ मी बघितलेला त्याच्यामध्ये असं दाबलं की बाहेर यायचं, ह्याच्यात येत नाही. स्क्रू ड्रायव्हर वगैरे. किती क्लॉग्ड आहे. पहिला क्लीन करायला लागेल. हे बघा, हे मी क्लीन केलं आता. ओके, हा फिल्टर पूर्ण क्लॉग झाला होता. मी आता क्लीन केलेला आहे. काय अडकलं ते, हे बी अडकलेलं बरंच सारं काय काय अडकलेलं. झालं चला तू नको काम करायचं. आजपासून मी सात्विक डाएटवर शिफ्ट होती आहे. आय डोंट नो किती जमेल किती नाही, बट लेट्स सी. सो सात्विक पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे, पालक आणि कॉर्नची. आणि सात्विक पद्धतीने या चपात्या बनवलेल्या आहेत. ॲक्च्युली 6 वाजायच्या आत डिनर करायचं आहे, पण ते काही जमलं नाही माझ्याच्यानी, कारण आज ताई पण लवकर गेल्या आणि अरू उशिरा झोपला. त्याच्यामुळे तो उठेपर्यंत मी एकटीच वरती होते त्याच्याजवळ. सो ते काही जमलं नाही मला आज लवकर. बट ठीक आहे, ॲटलिस्ट सुरुवात केली आहे सात्विक पद्धतीने जेवण बनवून ते खायची. माझ्यापुरतंच, दुसरं कोणी या डाएटमध्ये सध्या तरी इन्वॉल्व नहीं है. आई एम द ओनली वन. देखते हैं कैसे जमता है मेरे को और कुछ फ़र्क पड़ता है क्या. आय ॲम इन्स्पायर्ड फ्रॉम सात्विक मूवमेंट. हे यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांचा कोर्स पण केला होता मी मध्यंतरी, त्यांच्याकडून इन्स्पायर्ड आहे. आता मी बनवले मेथीची रोटी. हे आहेत ते दोघं जण सात्विक मूवमेंटवाले. यांचं फेमस यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्या चॅनल थ्रूच मला यांच्याबद्दल कळलं होतं. तुम्ही यांचा एखाद दुसरा फेमस व्हिडिओ पाहिला पण असेल तर हे पुस्तक आहे सात्विक इंडियन फूड बुक, ज्याच्यामधल्या रेसिपीज मी ट्राय करते आहे. म्हणजे फक्त कालचाच दिवस ट्राय केले, कालपासूनच सुरुवात आहे. आज बघूया किती काय जमतंय फॉलो करायला. जे काल मी खाल्लं ते मला पचलं सात्विक पद्धतीने बनवलेलं अन्न, पण त्याची टेस्ट वेगळी लागली, कारण की त्यांचे काही रूल्स आहेत सात्विक पद्धतीने जेवण बनवण्याचे. जसे की तेल नाही वापरायचं, जसं की खोबरं आणि टोमॅटो जे आहे ते फक्त वाफेवर शिजवायचं गॅस बंद करून. त्याच्यानंतर आपण जो मसाला टाकतो लाल मसाला वगैरे तो पण नाही त्यांच्यात टाकायचा, ड्राईड स्पायसेसवाला.
त्यांच्यात नॅचरल जितका कन्झ्युम करता येईल, नॅचरल गोष्टींचा जितका वापर करता येईल तो करायचा आहे जेवणामध्ये. मसाला पण नाही वापरायचा आहे. सो त्या सगळ्यामुळे थोडी टेस्ट वेगळी लागली, पण पचलं ॲट द एंड. बघूया काही फायदा होतोय का. वेट लॉससाठी तर मी करतेच आहे, प्लस आता कसं तिशी जवळ येते माझी आणि माझं ब्रेस्ट फिडिंग पण सुरू आहे सध्या, आणि माझं ॲक्सिडेंट पण झालं होतं. त्या सगळ्यामुळे ना कॅल्शियमची कमतरता थोडी थोडी जाणवायला लागली आहे आता शरीरामध्ये. नैसर्गिक पद्धतीने भरून काढण्यासाठी सात्विक पद्धतीने जेवलं तर ते जास्त न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला भेटतात आणि आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्यांवर डिपेंड राहायची गरज नसते, असं त्यांचं ते आहे बरंच काही काय. त्याच्यामुळे मी फॉलो करून बघते आहे, महिनाभर पाहूया काय फरक पडला तर चांगलंच आहे. साखर मी पूर्ण कमी केली, पूर्ण साखर मैदा जितकं टाळता येईल तेवढं टाळते मी. त्याच्या बदल्यात जर कधी शुगर क्रेविंग झालं तर हे अशा प्रकारचे मी खजूर खाते. पर्टिक्युलरली हे खजूर मला आजकाल आवडत आहेत. याची किमिया डेट्स म्हणतात याला, म्हणजे या खजुराचा प्रकार आहे किमिया म्हणून, जो इराणला मिळतो. तर हे ॲक्च्युली मी दादांना आणायला सांगितले दुबईवरून, कारण मला वाटलं दुबईला पण भेटत असेल भरपूर क्वांटिटीमध्ये, पण नाही, ॲक्च्युली दुबईला फार पण नाही भेटत घेतले. दादांनी कुठून तरी शोधून आणलं आहे, सो थँक्यू सो मच दादा. ॲक्च्युली आमच्या इथे मिळतात, पण ते थोडे असे ड्राय झालेले असतात भारतात पोहोचेपर्यंत. हे कसे एकदम फ्रेश आहेत. आणि लास्ट टाइम सुद्धा जेव्हा मी ऑर्डर केले होते ऑनलाईन ते सुद्धा एकदम फ्रेश होते. किमिया डेट्स इराणला मिळतात, पण आता सध्या ते आउट ऑफ स्टॉक आहे. ज्या वेबसाईटवरून मी ऑर्डर केलेले तिथून, कदाचित हे वॉर वगैरे चालू आहे ना तिथे त्या आसपासच्या ह्याच्यात, त्याच्यामुळे कदाचित प्रॉब्लेम असेल, आउट ऑफ स्टॉक असेल, म्हणून मी दादांना सांगितलं आणायला. हे थोडे सॉफ्ट असे आहेत. मला एकदम ड्राय झालेले खजूर खायला तेवढं काही मज्जा नाही वाटत. हे छान लागतात आणि गोड पण लागतात. एक दोन खाल्ले की आपली स्वीट क्रेविंग एकदम फुल होऊन जाते. बघूया काय फायदा होतोय. काय झालं तर मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला शक्य असेल तुम्ही पण करा. पहिलं मलाच बघू दे जमतंय की नाही. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. पुन्हा भेटू लवकर. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टाटा, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.